मी दवाखान्यात गेले होते इंजेक्शन करायला दुपारी. तर तिथं पोरं आपले तिथं बाहेर बसले होते, पटांगण होतं तिथं बसले होते. जरा गर्दी होती दवाखान्यात, तेव्हा जरा मी थांबले तिथं पायरीवरच. ते पोरं तिथले बोलत होते की एक पोरगं म्हणतं, काय राव, सगळ्या जगात गाजलं, असं काहीतरी केल्याशिवाय सगळीकडं जात नाही, सगळ्या जगात गाजलं आणि सगळीकडं जिकडं तिकडं त्याचंच नाव कणे, असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे. की पोरगं म्हणलं काय करून दाखवायचं. अरे म्हणला हे त्या अक्षय शिंदेने हे केलेलं. अरे म्हणला त्यांनी बलात्कार केले, आपण काय बलात्कार करायचे का, आणि मेलं किती मरणार म्हणला. पण त्याचं ते प्रेत ठेवायसाठी सुद्धा 8 दिवस ठेवलं ते प्रेत, आणि कुठं काय करायचं म्हणून ते त्याचा किती बंदोबस्त किती काय. आणि आज तर त्याला जिथं दफन केलं आहे तिथं पोलीस बंदोबस्त आहे, असं आहे तसं आहे, सगळं सांगत होते. तेव्हा मग त्यातलं एक पोरगं की माझ्याकडं बघितलं, म्हणलं आजी तुम्हाला कसं वाटतंय. म्हणलं बाबा चांगले कामं करायचे. तर म्हणला चांगलं काय करावं तुम्हीच सांगा. म्हणलं चांगलं म्हणजे काहीतरी चांगलं करायचं. एखादी पोरगी जर कुठं चुकली, काय झालं, बारकी पोरगी असली तिला तिच्यावर बलात्कार करण्याऐवजी तिला घरी नेऊन सोडायचं, उचलून घ्यायचं, खांद्यावर घ्यायचं, गाडीवर घ्यायचं, तिला नेऊन घरी सोडायचं, तिच्या आईबापाला सांगायचं तुमची पोरगी सुरक्षित आणून सोडली, असं काहीतरी करून दाखवा ना. का बलात्कार करायचा होईल ना, ते पण काहीतरी होईल ना. तुम्ही करून दाखवा काहीतरी. पोरींची छेडछाड काढू नका आणि चांगल्या प्रकारे करा. ती पोरगी आपलीच बहीण आहे असं म्हणा, आणि असं काहीतरी करा. आणि जर नाही कोणी काही हे केलं तर परत तुम्ही माझ्याकडे या की, मी सगळ्या जगाला ओरडून सांगते हे पोरं चांगले आहेत म्हणून. आणि तुमचं नावच यायचं ना, तर मी तुमच्या संग आहे, काहीतरी करू. करा तुम्हाला काय असं पोरींची सेवा म्हणजे पोरींची मदत करा, वेगळं काही करू नका. तर ते पोरं ती करतीलच, पण तुम्ही कमेंट करा आणि ती लाईक करा. ते सगळं काय असेल ते करा. ह्या आजीला सगळं करा.